चल नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे। बघा मित्रांनो, आज आपण एक नवीन चॅप्टरला सुरुवात करतो आहे आणि चॅप्टरचं नाव आहे गुणोत्तर व प्रमाण। काल आपण लसावी मसावी पूर्ण चॅप्टर बघितला। लसावी मसावीचे 5 व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे आणि ते 5ही व्हिडिओ जर तुम्ही बघितले असाल तर तुम्हाला लसावी मसावीसाठी दुसरं कोणत्याही यूट्यूबवरती व्हिडिओ सर्च करण्याची गरज नाही किंवा कोणतंच पुस्तक वाचण्याची गरज नाही, इनफ आहे ते। ठीक आहे, चला आज त्याच प्रकारे आपण गुणोत्तर प्रमाण ह्या चॅप्टरला सुरुवात करतो आहे आणि गुणोत्तर प्रमाण लसावी मसावी आणि जे काही मी व्हिडिओ आतापर्यंत टाकलेले आहे ते सर्व PYQचे व्हिडिओ आहेत। ठीक आहे, आता गुणोत्तर प्रमाण म्हणजे काय हे फक्त आपण थोडक्यात समजून घेऊया आणि मग त्याच्यानंतर याच्यावरती कसे प्रश्न विचारतात ते बघूया। ठीक आहे, आता बघा, आता काय आहे मित्रांनो, आता गुणोत्तर प्रमाण म्हणजे काय। चला आता याच्यामध्ये बघा, गुणोत्तर आणि हे दोन शब्द आहेत, गुणोत्तर व प्रमाण। आता ह्या दोन्ही शब्दाचा अर्थ आपल्याला कळणं गरजेचं आहे। म्हणजे काय, तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो, हे दोन्ही गुणोत्तरचं चिन्ह काय आहे तर गुणोत्तरचं चिन्ह हे आहे सर, आणि प्रमाणचं चिन्ह काय आहे तर प्रमाणचं चिन्ह हे आहे। आता म्हणजे हे गुणोत्तरासाठी वापरतात आणि हे प्रमाणसाठी वापरतात। म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सांगतो, याला कॉलन म्हणतात आणि हे डबल कॉलन आहेत। ठीक आहे, हे एवढं यांचं नाव आहे। आता गुणोत्तर म्हणजे काय आणि प्रमाण म्हणजे काय तर हे आहे बघा। गुणोत्तर म्हणजे काय तर गुणोत्तर आपण तुलना करण्यासाठी वापरतो, बरोबर। तुलना, दोन वस्तूमध्ये तुलना करण्यासाठी आपण गुणोत्तर हे वापरतो। म्हणजे सपोज जर समजा आता ही वस्तू आहे सर 4 आहे आणि 6 आहे, तर हे 4 आणि 6 ह्या दोन वस्तू झाल्या ना, तर ह्या दोन वस्तूला काय करतो आपण तर एका संख्येने आपण भागतोय त्यांना। तर म्हणजे काय, यांना अशी कोणती संख्या भाग जाते, 1 2 आहे ना, बेदुनी सर 4 आणि बेत्रिक सर 6। म्हणजे ह्या दोन्ही वस्तूचा 2 जसे 3 असं याचं वाचन असं करतात, 2 जसे 3 असं याचं वाचन करतात आणि हे म्हणजे याचं फायनल गुणोत्तर आहे। ठीक आहे, आता हे तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये गुणोत्तर म्हणजे काय थोडक्यात समजलं असेल। आता प्रमाण म्हणजे काय, आता प्रमाण म्हणजे काय तर दोन गुणोत्तर सारख्या प्रमाणात असतात किंवा दोन गुणोत्तराचं साम्य दर्शवण्यासाठी प्रमाण याचा वापर करतात। आता हेच उदाहरण जर आपण घेतलंय, सर हे 2 जसे 3 आहे बरोबर, हे 4 जसे सर 6 आहे। म्हणजे याचा गुणोत्तर, याला जर आपण भाग दिला तर हे 2च, याला भाग जात नाही। म्हणजे 2 जसे 3 आहे आणि याला भाग जातो, बेदुनी सर 4 आणि हे बेत्रिक 6 आलं इक्वल। म्हणजे हे दोन्ही गुणोत्तर दोन गुणोत्तरला सारख्या प्रमाणात दर्शवण्यासाठी प्रमाण याचा वापर करतात। म्हणजे याचं लेखन असं करतात, हे 2 जसे 3 आणि हे 2 आणि हे आत्ता 2 जसे 3। म्हणजे ह्या प्रमाणात याला, म्हणजे याचा अर्थ 2 जसे 3 आहे तर याचा अर्थ 2 जसे 3 आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला गुणोत्तर व प्रमाण हे दोन्ही शब्दाचा थोडक्यात अर्थ कळाला असेल असं मी गृहीत पकडतो। ठीक आहे, आता आपल्या टॉपिकवरती या, गुणोत्तर प्रमाण हे आपला टॉपिक आहे। या टॉपिकवरती आता हा प्रश्न बघा, गुणोत्तर व प्रमाण म्हणजे गुणोत्तर तुम्हाला समजलं असेल, गुणोत्तर म्हणजे काय आहे आणि प्रमाण म्हणजे काय हे तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे। ठीक आहे, पहिल्या 5 मिनिटामध्ये गुणोत्तर आणि प्रमाण हे सांगितलं। आता याच्यावरती प्रश्न सर कसे विचारतात, पहिलाच प्रश्न आहे, पुणे ग्रामीण पोलीस भरती 2023 मध्ये आलेला प्रश्न आहे। आता सर काय आहे प्रश्न, आता 45 सेकंद व 5 मिनिटे यांचे असणारे गुणोत्तर किती। आणि मित्रांनो प्रकार नंबर पहिला लिहा, आपण प्रकार वाईज जाऊ, प्रकार पहिला प्रकार दुसरा, म्हणजे बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत सर्व गुणोत्तर प्रमाणावरती कसे प्रश्न विचारतात ते पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघूया। ठीक आहे, आता बघा, प्रकार पहिला लिहा आणि याच्यामध्ये प्रश्न पहिला लिहा। 45 सेकंद आहे सर, सर हे 45 सेकंद आहे आणि हे सर काय आहे तर सर हे 5 मिनिटे आहे, बरोबर। याला सेकंद लिहा आणि हे इथे मिनटं लिहा। आता सर एक तर मला काय करावं लागेल, ह्या मिनटाला एक तर सेकंद करावं लागेल, नाही तर सेकंदाला मला मिनटं करावं लागेल। मग सोपं आहे सर मिनटं कर, मग हे 40 सेकंद ह्या 5 मिनटाचे, आता एका मिनटामध्ये किती असतात तर एका मिनटामध्ये सर 60 सेकंद असतात। मग
मला कशाने गुणायचं आहे तर 5ने, म्हणजे 5 मिनिटात किती सेकंद असं पाहिजे ना मला. मग मी काय करणार 5ने गुणणार. 6 पंच सर हे 30 आणि हे 0 एक वाढलं आहे, हे 0 इथे दिलं, म्हणजे 5 मिनिटाचे किती सेकंद झाले सर मग, तर 5 मिनिटाचे झाले मग सर सेकंद 300. ठीक आहे, मग हे आता मी 300 सेकंद लिहिणार, हे सेकंद. आता दोन्ही सेकंद झाले. आता बस दोन्ही सारख्या प्रमाणात झाले ना, आता बस यांना भाग द्या. आता मग भाग कशाने जातो सर, तर 15 त्रिक 45 आणि 15 दुनी सर 30 आणि हे 0 इथे. आणि बघ यांना आता असं गुणोत्तराचं चिन्ह लावून द्या, म्हणजे यांना अजून भाग जातो का, जर यांना अजून भाग जात असेल तर अजून भाग द्या, पण यांना भाग जात नाही, म्हणजे आपलं गुणोत्तर काय आहे मग 45 सेकंद व 5 मिनिटं यांचे गुणोत्तर काय 3:20 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. अशा प्रकारे आपल्याला या गणिताला मित्रांनो सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, चल मी जे शिकवतो आहे मित्रांनो, जे जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चल आता नेक्स्ट उदाहरण बघा. आता हा प्रश्न बघा काय आहे, 12 मिनिटाचे 36 सेकंदाशी गुणोत्तर आपल्याला विचारलं आहे आणि प्रश्न कुठं आला आहे तर धुळे 2019 मध्ये. आता मी काय करणार सर, हे 36 सेकंद आहे, 36 सेकंद ह्या 12 मिनिटाला मी काय करणार आता सेकंदामध्ये कन्वर्ट करणार. सर हे 12 गुणीला किती करणार, तर 12 गुणला सर 60 करणार, बरोबर असंच करणार ना. हे 60 गुणीला 12, 12 सकम सर 72 आणि हे 0 इथे, म्हणजे किती सेकंद झाले, 12 मिनिटाचे सेकंदात कन्वर्ट केलं तर किती झाले सर, तर 720 झाले सर. बस आता संपलं आहे. आता फक्त काय करा, आता फक्त यांच्या कन्वर्जन करा. आता फक्त याच्यात भाग जातो अशी संख्या सांगा. बस 36 एक तर 36 सर हे गुणोत्तर चिन्ह, 36 दुनी सर 72 आणि हा 0 इथे, म्हणजे तुमचं उत्तर काय असेल, तर तुमचं उत्तर असेल मित्रांनो 20:1 आहे सर असं ऑप्शनमध्ये 20:1. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व करू शकतो. आणि बघा 1:20 पण आहे, म्हणजे उलटं सुलटं आहे, याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होता कामा नये. फक्त तुमचं क्लिअर काय पाहिजे, जसं दिलं आहे, जसं गणितात दिलं आहे तसंच ते तुम्हाला पाहिजे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण या गणिताला सॉल्व करू शकलो असतो. ठीक, आता प्रश्न क्रमांक 3 बघा. आता प्रश्न क्रमांक 3 काय, 5 तासाचे 25 सेकंदाशी गुणोत्तर किती आणि SRPF गट क्रमांक 5 दौंड 2018 मध्ये आलेला प्रश्न आहे. आता काय करणार सर 25 सेकंद करणार, हे 25 सेकंद आणि पुढे काय 5 तास आहे. आता 5 तास आहे, आता आपण पहिले मिनिटात, एका मिनिटात पहिले आपण काय करणार, याला 60ने गुणणार, म्हणजे काय आहे तर एका तासामध्ये 60 मिनिटे असतात ना, मग आपण 60 हे मिनिटात कन्वर्ट होईल. 5 सर 30 हा 0 हे 3. आता तासाचं काय झालं, मिनिटात कन्वर्जन झालं. मग आता मिनिटाचं करायचं मला सेकंदात, तर याला मी परत 60ने गुणणार, बरोबर. साइन 3 सर 18 1 2 3 हे 3 0, म्हणजे हे 3 0. आता किती झालं 18, हे झालं आहे मग आता सर सेकंद, म्हणजे 18,000 सेकंद. मग 18,000 सर मी हे असं लिहून टाकणार, संपलं आहे. हे 18,000 लिहिणार आणि हे गुणोत्तराचं चिन्ह. आता सर अशी संख्या सांगा की दोघांना भाग जाईल, फक्त भाग द्यायचा आहे. आता इथं एका स्थानी 5 आहे, इथं 0 आहे, म्हणजे 5ने भाग जातो. हो सर, 5 5 सर 25 आणि हे असं 5 त्रिक 15 3 उरले, 5 30 आणि हे 2 0 इथे. अजून सर भाग जातो. हो सर, इथं 0 इथं 5 आहे, मग अजून सर भाग द्या त्यांना. मग कसं द्यायचं, 5 1 5, बरोबर. 5 7 35, 5 दुनी 10, बरोबर. आणि हा 0 उरला आहे इथे, मग 0. मग तुमचं उत्तर काय असेल 720:1. याला अजून भाग जात नाही ना, हे सर्वात शेवटी आहे, याच्यानंतर भाग जात नाही. मग तुमचं उत्तर असेल 720:1 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे 720:1. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण गुणोत्तर प्रमाणावरती सरळ प्रश्न आले, साधे प्रश्न असतात, सहजरित्या आपण त्या प्रश्नाला सॉल्व करू शकतो. फक्त त्याची कन्सेप्ट तुम्हाला समजायला पाहिजे. ठीक आहे, चल आता बघा उदाहरण प्रश्न क्रमांक 14 बघा. प्रश्न क्रमांक 14 मध्ये काय, अर्धा मिनिट व 15 सेकंद यांचे गुणोत्तर किती. आता सांगा, अर्धा मिनिट आहे, म्हणजे अर्धा मिनिट म्हणजे एका मिनिटामध्ये किती असतात सर, तर 60 सेकंद असतात ना एका मिनिटामध्ये. तर अर्धा मिनिटामध्ये सर 30 सेकंद असतील. तर हो सर 30 सेकंद असतात.
मग 30 सेकंद दिले, मग आता 15 मिनिटाचे पण सेकंदात कन्वर्ट करा. हे 15 गुणिला किती सर, तर 60. 15 सक सर हे 90 आणि हा 0 इथे, म्हणजे किती सेकंद झाले सर ते, तसे 900 सेकंद झाले सर. बस आता पुढे चला. आता फक्त यांना भाग द्या, तुमचं उत्तर हे असेल, हा 0 कॅन्सल, 3 1 3 आणि 3 3 9 आणि हा 0 इथे, म्हणजे तुमचं उत्तर काय असेल मित्रांनो, 1/30 आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. आणि अशा प्रकारे आपण ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व करू शकतो. ऑप्शन क्रमांक असेल आपलं 3. चल आता पुढे बघा. आता हा बघा 25चे गुणोत्तर किती आणि गडचिरोली 2017 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. बघा मित्रांनो, आणि मित्रांनो जर मी शिकवतो आहे आणि जे प्रश्न जर तुम्हाला क्वालिटी वाटत असतील आणि मी जे ट्रिक सांगतो आहे ते जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चल आता किती आहे, तर सर 25 आहे आणि 45 आहे, यांचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. मग आता अशी संख्या सांगा की दोघांना भाग जाईल. मग किती आहे, 5 5 सर 25 आणि 5 9 सर 45. आता दोघांना भाग जातो का, तर नाही. मग तुमचं गुणोत्तर काय असेल, तुमचं गुणोत्तर हेच 5/9 आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. 2 मध्ये आहे पण उलटं आहे, मग ते आपलं नाही. आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व करू शकतो. आता हा गणित बघा, नवी मुंबई 2023 मध्ये आलेला प्रश्न आहे. आता अशा प्रकारे आपला आता प्रश्न 1 लिटर व 600 मिली ह्या 2 राशीचे गुणोत्तर काढा, असं आपल्याला प्रश्न आहे. हे काढा असं आहे, काढावं नाही, काढा असं लिहा, त्याच्यात ते टायपिंग मिस्टेक आहे, काढा. आता 1 लिटर, आता मी काय करणार, हे 600 मिली आहे ना, हे सर 600 मिली लिहिलं आहे. आता मला इथं पाहिजे 1 लिटरमध्ये किती मिली असतात, तर सर 1 लिटरमध्ये सर 1000 मिली असतात, बरोबर, 1000 मिली असतात. मग मी सर 1 लिटर आहे ना, 1 लिटरमध्ये 1000 करणार आता. बस आता यांना फक्त भाग द्या, 1 0 2 0, हे 1 0 2 0, बे 5 10 आणि बे 3 म्हणजे 5 3, हे असेल तुमचं उत्तर. आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे आणि 1 मध्ये उलटं आहे मित्रांनो. फक्त हे लक्षात ठेवा की काय होतं आहे ते, ठीक आहे. नाहीतर उलटसुलट फक्त करू नका. उलटसुलट केलं की उत्तर काढून पण तुमचं चुकतं आहे, ठीक आहे. चला आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न आला छत्रपती संभाजीनगर 2023 मध्ये. आता काय म्हटलं, 10 सेंटीमीटरचे 20 मीटरशी असणारे गुणोत्तर किती. आता काय करायचं आहे, 10 सेंटीमीटर आहे तर सर मी 10 सेंटीमीटर करणार आणि ते किती आहे, 2 मीटर आहे. आता 2 मीटरचं मला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग 1 मीटर म्हणजे किती होतात सर, तर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर होतात सर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग आपल्याला किती आहे, 2 मीटर आहे ना, मग आपण 100 गुणिला हे 2 करणार म्हणजे किती होईल, 200 सेंटीमीटर होतील सर. तर हो, मग आता 200 सेंटीमीटर इथे लिहा, इथे फक्त 200 लिहा आणि आता फक्त मित्रांनो कटछाट करा. आता कोणाला भाग जाईल, तर हा 0 कॅन्सल जाईल, म्हणजे 1 20, हे काय असेल आपलं उत्तर असेल. आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपलं आहे आणि छत्रपती संभाजीनगर 2023 मध्ये प्रश्न आलेला होता. असे प्रश्न परीक्षेत विचारतात मित्रांनो आणि ह्या प्रश्नाची योग्य प्रकारे आपल्याला आकलन होणं किंवा समजणं हे गरजेचं आहे. आता हा बघा, हा प्रश्न क्वालिटी आहे. वर्धा चालक पोलीस भरती 2019 मध्ये आलेला प्रश्न आहे आणि हा प्रश्न क्वालिटी आहे आणि गुणोत्तर प्रमाणचा प्रश्न आहे. बघा ह्या प्रश्नाला कसं सॉल्व करायचं आहे ते आपण बघूया. आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कसं आहे फक्त व्हिडिओ बघून सोडू नका बरं का. व्हिडिओ बघा, व्हिडिओची व्यवस्थित नोट्स काढा. नोट्स जर काढलं तर तुम्हाला सर्व काही समजतं, नाहीतर मग फक्त आजच्या पुरता समजतं. 8 दिवसानंतर तुम्हाला काही समजत बी नाही आणि 8 दिवसानंतर हा व्हिडिओ बी तुम्हाला भेटत नाही, ठीक आहे. त्याच्यासाठी काय करायचं, पहिले व्हिडिओला पॉज करायचा आहे, प्रश्न सॉल्व करून स्वतः बघायचा आहे 2 मिनटं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही काय करा, त्याच्यानंतर मग नोट्स काढायची आणि मग मी काय सांगितलं आहे ते त्याच्यात नोट्समध्ये लिहून टाकायचे. मग मी बेस्ट मेथड सांगितली की तुम्ही बेस्ट मेथडने सोडवलं आहे ते त्या नोट्समध्ये असायला पाहिजे, दोन्ही नाही, ठीक आहे. जे शॉर्टकट असेल ते त्या मेथडमध्ये असायला पाहिजे. आता बघा काय आहे सर, हे 4 आहे सर
आणि 3.5 आहे आणि यांचं गुणोत्तर आणि 2 जसे 5 आहे. आत्ता बघा, आत्ता काय आहे, हे यांचा घात आहे. आता पाया आहे, घात आहे, हे आपण घातांकमध्ये सर्व आपण शिकलो. आता याच्यामध्ये मला काय करायचं, पहिली गोष्ट आपल्याला पाया समान करायचा. पाया समान आहे, इथं 2 आहे, इथं 4 आहे. मग आता जर पाया समान जर आपल्याला करायचं असेल तर मग काय करतो आपण, ह्याला असं लिहायचं आहे, ह्या गणिताला फक्त आपण आता याला 4ला जर आपण ह्याचं होऊ शकतं ना, हे 4ला 2 म्हणजे 2 म्हणजे हे असं आपण लिहू शकतो, म्हणजे 2चा वर्ग म्हणजे 4च होतं. तर हो सर, मग हे 3.5 आणि हे 2चा 5 हे संपलं. हे 2चं काय आता पाया समान झाला. तर हो सर, आता पाया समान झाला म्हणजे 2. मग काय करायचं, हे 3.5 आणि हे 2 या दोघांचा गुणाकार करायचा. मग 3.5 दुनी सर तर सर 7 होतात. तर हो, मग हे 2 आणि हे 5 संपलं. ह्या दोघांचा आपण गुणाकार केला, हे 7 आलं. 3.5 दुनी म्हणजे हे 3.5 गुणीला 2 जर केलं तर आपलं उत्तर निघतं हे, म्हणजे हे 0 कट होऊन जाईल, म्हणजे आपलं उत्तर येईल 7. मग आता पुढे, आता याला जर आपण सॉल्व केलं, आता बघा आता काय करायचं, हे 7 आहे ना, 2च्या डोक्यावरती 7 आहे. मग 7, ह्या 7ला आपल्याला फक्त 4ने भागायचं आहे. ह्या 7ला तुम्ही 4ने भागा. 4 1 4 उरतात किती, 3. म्हणजे हे ते जे 3 उरले हे 3 डोक्यावरती ठेवायचे. आता इथं पण तसंच, इथं हे 2 आहे, 5 आहे, ह्या 5ला 4ने भागा. 4 1 4 बाकी किती उरतं, 1 इथं डोक्यावरती ठेवायचं. हे समजलं. हां, आता पुढे मग आता बस, आता मला सांगा मित्रांनो, आता मला सांगा हे 2 काय आहे, तर सर हे 2च्या डोक्यावरती 3 आहे, म्हणजे 2चा घन आहे. मग 2चा घन किती आहे, तर 2चा घन सर 8 आहे. मग 1च्या डोक्यावरती, ह्या 2च्या डोक्यावरती 1 आहे. मग 2च्या डोक्यावरती 1 आहे म्हणजे काय, हे 2च आहे ना. समजलं आहे का, हे 2च्या डोक्यावरती 3 आहे, म्हणजे याला आपण असं लिहितो बरोबर. 2 दुनी 4 4 दुनी 8 आणि हे 2च्या डोक्यावरती 1 आहे, म्हणजे सिंगल तो 1 आहे ना. हां, मग आता बस, आता फक्त याला मित्रांनो फक्त कटछाट करायची. अजून भाग जातो का याला, जर भाग जात नसेल तर उत्तर आपलं हेच आहे. पण 2 1 2 आणि इथं 2 चूक 8 भाग जातोय ना. आता भाग जातो का 4 आणि 1ला, तर नाही. मग तुमचं फायनल उत्तर आहे 4 आणि 4 जसे 1 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 4 जसे 1. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला ह्या गणिताला सॉल्व करायचं होतं. प्रश्न आला आहे वर्धा 2019 मध्ये. ठीक आहे, अशा प्रकारे मित्रांनो असे गणित गुणोत्तर प्रमाणावरती आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारतात. तुम्हाला आता काठिण्य पातळी समजली असेल. चला, आता प्रकार नंबर दुसऱ्याकडे, पालघर 2023 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आता काय विचारतात याच्यावरती बघा. प्रकार नंबर दुसरा द्यात ना वरती. प्रकार आपण पहिला बघितला. प्रकार पहिल्यामध्ये कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल. गुणोत्तर प्रमाण म्हणजे काय, गुणोत्तर प्रमाणावरती आपल्याला कसे प्रश्न विचारतात आणि कसे आपल्याला ते सॉल्व करायला पाहिजे. चला, आता बघा 9800 चौघांमध्ये ह्या प्रमाणात वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती. आता मला सांगा याच्यामध्ये पहिला व्यक्ती कोणता आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे की 5 आहे. सर पहिला व्यक्ती 2 आहे. एवढं क्लिअर आहे. हो सर, म्हणजे हे एकूण रुपये आहे. एकूण रुपये किती आहे सर, तर एकूण रुपये सर 9800 रुपये आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. हे सर 9800 रुपये हे एकूण आहेत ना. हे एवढे पैसे ह्या 4 मित्रांमध्ये किंवा चौघांमध्ये वाटप करायचं आहे. कशा प्रमाणात, तर या प्रमाणात. मग आता ह्या चौघांची बेरीज करा. 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 किती होतीच करा. 5 आणि 4 9, 9 आणि 3 किती 12, 12 आणि 2 सर, तर 12 आणि 2 सर 14. आता म्हणजे हे 14 एकूण आहे ना, हे 14 एकूण आहे आणि हे पैसे पण एकूण आहे. मग आपण हे 14 याच्या बरोबरीत करू शकतो ना. 14 म्हणजे 9800 आणि आपल्याला विचारलं आहे काय, तर आपल्याला विचारलं पहिला व्यक्ती. पहिला व्यक्ती कोण आहे, 2. त्याच्या हिशाला 2 जाते. मग हे 2 करा आणि इथं गुणाकार टाका. मग इथं प्रश्नार्थक चिन्ह टाका. बस इथे फक्त गुणाकार टाका आणि हे 14 फक्त भागीला आणा आणि आता फक्त याला कटछाट करा मित्रांनो. 14 1 14, 14च्या पडद्यात 98 आहे ना. 14 1 14, 14 7 98. आता बस 7 दुनी सर हे 14 आणि हे 2 0, हे 0 इथे. म्हणजे तुमचा पहिल्या व्यक्तीचा वाटा किती आहे मग, तर पहिल्या व्यक्तीचा वाटा आहे मित्रांनो 1400 रुपये. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. पालघर 2023 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. ठीक आहे. चला, आता हा प्रश्न काय आहे,
बघा आता पुणे 2023मध्ये आलेला हा प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणतो, अ ब क यांच्या पगाराचे गुणोत्तर 2 जसे 3 जसे 4 आहे. तिघांचा एकूण पगार रुपये 18,000 रुपये असल्यास क चा वाटा किती. आता सेम तसाच प्रश्न आहे, काही अडचण. आता काय करायचं, अ ब क ह्या प्रमाणात वाटायचं आहे आणि एकूण किती रुपये आहे, 18,000 रुपये आपल्याला या प्रमाणात वाटायचं आहे. मग सर हे एकूण किती आहे, तर एकूण सर 18,000 रुपये आहे. हो सर, मग हे जे 3 आहेत ना, हे 3 एकूणच असेल ना. मग ह्या तिघांची बेरीज करा, 2 + 3 + 4 किती हो, 4 आणि 3 7, 7 आणि 2 7 आणि 2 सर 9. म्हणजे हे 9 म्हणजे 18,000च्या बरोबरीत असेल ना. हो सर, म्हणजे हे पूर्ण 9 एकूण आहे ना, एकूण आणि हे एकूण आहे. मग आता आपल्याला काय वाटलं, क क कुठं आहे, अ ब क. क म्हणजे सर इथे 3 नंबरला आहे, क म्हणजे सर आहे हा 4. म्हणजे इथं सर आपण 4 लिहिणार, इथं प्रश्नाचं चिन्ह आपल्याला 4 काढायचं आहे. बस इथे फक्त गुणाकार टाका आणि हा 9 भागीला आणा आणि फक्त मित्रांनो कटछाट करा. आता 9 × 1 = 9, 9 × 2 = 18, 4 × 2 सर, तर 4 × 2 सर 8, 1 2 3 आणि हे 3 0 इथे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल मित्रांनो, क च्या वाटाला किती रुपये येतील, तर क च्या वाटाला येतील 8,000 रुपये. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 8,000 रुपये. आणि अशा प्रकारे आता मला मित्रांनो फक्त कमेंटमध्ये तुम्ही हे सांगा की क चा जर 8,000 असेल तर अ चा किती आणि ब चा किती. जर ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल तर अ चं आणि ब चं कमेंट तुम्ही नक्की करसाल. ठीक आहे, चल आता पुढचा प्रश्न बघा. आणि मित्रांनो मी जे शिकवतो आहे ते जर तुम्हाला समजत असेल तर फक्त व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा. एवढं जर तुम्ही केलं तर चांगली गोष्ट आहे, नाही केलं तरी चांगली गोष्ट आहे. तुम साथ में चलो तो भी अच्छा है, ना चलो तो भी अच्छा है. ठीक आहे, चल आत्ता बघा काय आहे, 40,000 रुपये ए बी सी डी ह्या 4 मित्रांमध्ये अनुक्रमे ह्या प्रमाणात वाटप करायचे आहे. तर सीच्या वाट्याला किती रक्कम येईल असा प्रश्न आपल्याला आहे. आता बघा, आता सीच्या वाट्याला किती आहे ते बघूया. आता 40,000 रुपये एकूण रक्कम आहे सर, हे आपण 40,000 लिहिले, हे सर 40,000 एकूण रक्कम आहे. आता हे 40,000 कशात आहे, 4 मित्र आहेत ना, 4 मित्रांमध्ये या प्रमाणात वाटायचे आहे. तर काय आहे सर, मग यांची आपण बेरीज करणार ना, बरोबर. म्हणजे काय सर, हे 7 + 10 + सर 5 + सर 3. बस आता 7 आणि 3 10, 10 आणि 10 20, 20 आणि 5 सर 25. सोपं जसं जातं आपल्याला तसं गणित करायचं आहे. 7 आणि 10 17, 17 आणि 5 असंच करणं गरजेचं नाही. तुम्ही 3 हा 7 आणि 3 10 करू शकता, 10 आणि 10 20 करू शकता, 20 आणि 5 25 करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मग हे 25 म्हणजे काय सर, तर एकूण आहे. मग हे 25 एकूण, तर हे 40,000 बी एकूण आहे ना. हे 25 मग 40,000च्या बरोबरीत आहे. आत्ता आलं आहे. मग आता काय करायचं आपल्याला विचारलं आहे काय, तर सी. आता सी कोणत्या नंबरला, पहिला दुसरा आणि तिसऱ्या नंबरला. मग तिसऱ्या नंबरला कोणा येते, तर तिसऱ्या नंबरला सर 5 आहे. म्हणजे 5 आपल्याला इथं ठेवावं लागेल आणि हे प्रश्नार्थक चिन्ह आणि इथे गुणाकार टाकावं लागेल आणि हे 25 भागीला आणावं लागेल. बस संपला विषय. आता फक्त कटछाट करा. हा 5 × 1 = 5, 5 × 5 = 25, 5 × 8 तर सर 40, बरोबर. म्हणजे हे 8 आणि 1 2 3 हे 3 0 इथे. म्हणजे आपलं सी किती आलं आहे मग, तर सी आलं आहे आपला 8,000 आहे सर असं ऑप्शनमध्ये. आणि मुंबई 2023मध्ये ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे 8,000 रुपये. आता तुम्ही मला मित्रांनो कमेंटमध्ये हे सांगा, ए बी आणि डी किती आहे. जर तुम्हाला ही ट्रिक तुम्हाला समजली असेल, ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल तर ए बी आणि डी तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगसाल. ठीक आहे, चल आता बघा, आता हे प्रश्न बघा. आत्ता प्रश्न बघा काय आहे, नागपूर पोलीस भरती 2019मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आता काय म्हटलं आहे, शामरावांनी 1 गाय 1 म्हैस 1 बैल एकूण रुपये 85,000ला खरेदी केले. कितीला केले, तर 85,000ला. काय, तर गाय म्हैस व बैल यांच्या किमतीचे प्रमाण किती आहे, तर 4 जसे 8 जसे 5 असेल तर बैलाची किंमत आपल्याला विचारली आहे. आता सर एकूण रक्कम किती आहे, तर एकूण रक्कम सर 85,000 रुपये आहे. 85,000 रुपये त्यानं काय काय खरेदी केलं, तर सर 1 गाय केली, 1 म्हैस केली आणि 1 बैल केले. ह्या 3 गोष्टी त्यानं खरेदी केल्या. आणि आपल्याला विचारलं आहे काय, बैल. आणि त्यांचं गुणोत्तर आपल्याला दिलं आहे. तर गुणोत्तर जर आपल्याला दिलं असेल आणि एकूण किंमत दिली असेल तर आपण सहज काढू शकतो ना.
हो सर, सहज आपण काढू शकतो. मग आता काय करायचं, फक्त हे जे एकूण रक्कम आहे म्हणजे हे पण तिने एकूण रक्कम तिघांची जर बेरीज केली तर आपल्याला एकूण भेटतं. हो सर, मग हे 4 अधिक सर 8 अधिक 5 बरोबर, 4 आणि 5 9, 9 आणि 8 सर, तर 9 आणि 8 सर 17 बरोबर. हे 17 म्हणजे 85,000च्या बरोबरीत आहे. आपल्याला विचारलं आहे काय, तर आपल्याला विचारलं आहे बैल. आता मला सांगा, पहिले गाय आहे, मग म्हैस आहे आणि मग बैल आहे, म्हणजे 3 नंबरला आहे बैल. मग आता किती, पहिला दुसरा सोळा आहे 5, म्हणजे 5 असेल आता बैल. आता इथे 5 लिहा आणि हे प्रश्नार्थक चिन्ह, म्हणजे 5 आपल्याला काढायचं आहे. मग इथे गुणाकार टाका आणि हा 17 फक्त भागीला आणा आणि फक्त मित्रांनो आता कटछाट करा. 17च्या पाडात 85 आहे का, तर हो सर, 17 5 85, 5 5 तर सर हे 25, 1 2 3 हे 3 शून्य देऊन टाका, म्हणजे 25,000 रुपये काय आहे, तर बैल आहे. बैल कितीचा म्हटलं तर बैल आहे मग सर 25,000 रुपयाचा. आणि तुम्ही मला मित्रांनो कमेंट करा गाय कितीची आणि म्हैस कितीची. ठीक आहे, हे जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही ते नक्की सांगसाल की गाय कितीची आहे आणि म्हैस कितीची आहे. आता हा प्रश्न बघा, प्रश्न नागपूर 2023मध्ये आलेला प्रश्न आहे. काय आहे, खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर किती आहे, 3:7 आहे. जर टेबलाची किंमत आपल्याला 441 रुपये आहे तर खुर्चीची किंमत किती आपल्याला विचारली. आता याच्यात काय करायचं आहे आपल्याला, हे आहे काय आहे सर, तर पहिलं आहे खुर्ची बरोबर, आणि मग काय आहे, तर मग आहे सर टेबल. एवढं क्लिअर आहे. मग आता खुर्ची किती आहे, तर 3 आहे आणि टेबल किती आहे 7. आणि आपल्याला किंमत कशाची दिली आहे, तर किंमत सर आपल्याला टेबलाची दिली, किती दिली आहे, तर 441 रुपये. मग आता बस हे 7 बरोबर, हे टेबलाची 7 गुणोत्तर आहे ना, 7 म्हणजे सर 441 आणि 3 म्हणजे सर किती, संपला विषय. इथे फक्त गुणाकार टाका आणि हा 7 फक्त भागीला आणा. आता फक्त मित्रांनो कटछाट करा, 7च्या पाड्यात इथं जातो का भाग, 7 1 7, 7 सकम 42, उरले 2, 44 मधून 42 गेले 2 होतील ना, आणि 1 जोडलं आहे म्हणजे हा, म्हणजे 7 त्रिक 21. आता संपलं आहे. आता फक्त गुणाकार करा, 3 त्रिक सर तर 9 आणि 3 सक सर तर 18. म्हणजे आता खुर्चीची किंमत किती आहे, तर खुर्चीची किंमत आहे सर 189 रुपये. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व करू शकलो असतो. ठीक आहे, फक्त चल आता बघा, आता हा प्रकार नंबर 3 असेल. आता प्रकार नंबर 3 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आणि हे प्रकार नंबर 3 मित्रांनो आपण इथेच थांबूया याच्यासाठी, नाहीतर व्हिडिओला लेंदी होऊन जातं. व्हिडिओ जास्त लेंदी झालं की मग बोरिंग वाटतं. त्याच्यासाठी आपण काय फक्त 20-25 मिनिटाचेच व्हिडिओ घेऊ. त्याच्यानंतर सर्व तुम्हाला तुमचे एकही प्रकार मी स्किप करणार नाही, सर्व प्रकार तुमचे व्यवस्थित घेतोय. फक्त व्हिडिओ आपण छोटे छोटे बनवण्याचा प्रयत्न करतो, कारण की व्हिडिओ जर जास्त लेंदी झाला तर मग कसं बोरिंग वाटतं आणि व्हिडिओमध्ये काही इंटरेस्ट होत नाही. ठीक आहे, त्यासाठी आपण इथेच थांबूया. उद्यापासून उद्या आपण प्रकार 3 उद्या अपलोड होईल. आज प्रकार 1 आणि 2 बघून घ्या, त्याच्यानंतर उद्या 3 होईल. ठीक आहे. जर मित्रांनो परत तुम्हाला एक सांगतो, जर व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडत असतील आणि कंटेंटमध्ये जर तुम्हाला क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.